नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी 137 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 7वी पास लागते आणि 10वी पास लागते. आणि या भरतीमध्ये शिपाईचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा मित्रांनो यामध्ये पद आहे. तर तुम्हाला यामध्ये 7वी पास आणि 10वी वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये जे मित्रांनो या भरतीचे जे फॉर्म आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीचे जे फॉर्म आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो 27 प्रकारचे वेगवेगळे पद आहेत. तर ते तुम्हाला सांगून देतो. पहिलं जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा परिचय, यामध्ये 7 जागा आणि दुसरं जे पद आहे ते शिपाई आहे, यामध्ये 9 जागा आहे. तिसरं जे पद आहे ते आहे पहारेकरी, यामध्ये 5 जागा आणि चौथं जे आहे ते आहे मित्रांनो शवविच्छेदन परिचर, यामध्ये 3 जागा. तर ह्या सर्व जागा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे आणि सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी 137 जागांसाठी भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर 24 नोव्हेंबर 2024 हे मित्रांनो फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा. आणि या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी, तर नोकरीचं जे ठिकाण असणार आहे ते असणार आहे मित्रांनो या ठिकाणी. तर नोकरीचं जे ठिकाण आहे ते आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय धुळे, हे मित्रांनो नोकरीचं ठिकाण आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये मित्रांनो 27 प्रकारचे पद आहे. तर पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचय, यामध्ये 7 जागा आहे. दुसरं जे पद आहे ते आहे मित्रांनो शिपाईचं, यामध्ये 9 जागा आहे. तिसरं जे पद आहे ते आहे पहारेकरी, पहारेकरीच्या 5 जागा. आणि चौथं जे पद आहे ते आहे शवविच्छेदन परिचर, यामध्ये 3 जागा आहे. पाचवं जे पद आहे प्राणीगृह परिचर, यामध्ये 1 जागा आहे. 6वं जे पद आहे ते दप्तरी आहे, दप्तरीमध्ये 1 जागा आहे. 7वं पद आहे परिचय, यामध्ये 2 आहे. आणि 8वं जे पद आहे ते सफाईगारता आणि 8वं जे पद आहे ते सफाईगारता, यामध्ये 26 जागा आहे. आणि 9वं जे पद आहे ते शिंपीचा, यामध्ये 1 जागा आहे. 10वं जे पद आहे ते दंत परिचय, यामध्ये 1 जागा. आणि 11वं जे पद आहे ते उद्वाहन चालक, यामध्ये 1 जागा. आणि 12वं जे पद आहे ते वसतिगृह सेवक मेस सेवक, यामध्ये 1 जागा आहे. 13वं जे पद आहे ते कक्ष सेवक, यामध्ये 31 जागा आहे. 14वं जे पद आहे रुग्णपट वाहक, यामध्ये 2 जागा. आणि 15वं जे पद आहे ते नाव्य, यामध्ये 3 जागा आहे. 16वं जे पद आहे ते धोबी आहे, यामध्ये 4 जागा. आणि 18वं जे पद आहे ते चौकीदार आहे, यामध्ये 3 जागा आहे. त्याचबरोबर 19 क्रमांकाचं जे पद आहे ते प्रयोगशाळा परिचर आहे, यामध्ये 1 जागा. आणि 20वं जे पद आहे ते आहे माळी, यामध्ये 1 जागा. आणि 21वं जे पद आहे ते आहे कक्षसेवक, कक्ष आया महिला आया, यामध्ये 9 जागा आहे. त्याचबरोबर 12वं तुम्ही बघू शकता बाहेर रुग्ण विभाग सेवक, यामध्ये 5 जागा आहे. 24वं जे पद आहे ते सुरक्षा रक्षक पहारेकरी आहे, यामध्ये 3 जागा आहे. 24वं जे पद आहे ते प्रमुख स्वयंपाकी, यामध्ये 4 जागा. आणि 25वं जे पद आहे ते आहे सहाय्यक स्वयंपाकी, यामध्ये 2 जागा आहे. 26वं जे पद आहे ते स्वयंपाकी सेवक, यामध्ये 5 जागा. आणि 27वं जे पद आहे ते आहे शकिरण सेवक, यामध्ये 3 जागा आहेत. तर टोटल 137 जागा आहेत. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीची, या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे, लक्षात ठेवा. लेखी परीक्षा होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीमध्ये. तर लेखी परीक्षेवर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि लेखी परीक्षेची तारीख अजूनही आली नाही आणि लवकरच लेखी परीक्षेची तारीख येणार आहे. तर आतापासून चांगली तयारी करा. ज्या पण मुलांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीमध्ये, तर आतापासून अभ्यास करा, ठीक आहे. आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या मित्रांनो या भरतीचे. आणि लवकरच पेपरची तारीख येणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर या भरतीची सर्व जाहिरात तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हे बघू शकता या भरतीची संपूर्ण जाहिरात. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे.
आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जे तुमचे झाले चालू आहे. तर हे मित्रांनो 3 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. आणि यामध्ये लेखी परीक्षेची तारीख या ठिकाणी दिली नाही आहे आणि परीक्षेच्या आधी 7 दिवस अगोदर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. तर हे सर्व जाहिरात आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. तर यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार जागा बघू शकता. अनुसूचित जातीच्या जागा किती आहे, अनुसूचित जमातीच्या किती आहे, विधाच्या किती आहे, भज बच्या किती जागा आहे, भज कच्या किती आहे, भज डच्या किती आहे, विमा प्रच्या जागा किती आहे, विमाच्या किती आहे, आदुकच्या किती जागा आहे, त्याचबरोबर खुल्या प्रवर्गाच्या किती आहे आणि टोटल किती जागा आहे या ठिकाणी. तर बघू शकता सर्वसाधारण महिला आरक्षण, त्याचबरोबर खेळाडूच्या सुद्धा बघू शकता तुम्ही. माजी सैनिक झाला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ आणि दिव्यांग यांच्या सर्व या ठिकाणी जागा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक कळणार आहे की आपल्याला जागा कोणत्या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी चार्टमध्ये तुम्ही बघू शकता ह्या सर्व मी तुम्हाला जागा दाखवून देणार आहे. तर बघू शकता मित्रांनो हे. तर प्रत्येक पदाच्या यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. तर या ठिकाणी बघू शकता सफाईगारच्या तुम्ही जागा बघू शकता यामध्ये. तर ह्या सफाईगारच्या जागा आहे आणि सफाईगारमध्ये तुम्हाला पगार 15,000 ते 47,600 एवढा मिळणार आहे. त्यानंतर जे पद आहे ते आहे मित्रांनो शिंपीमध्ये पगारसुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,000च पडणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दंतपरिचय, यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार 15,000 ते 47,000 मिळणार आहे. त्यानंतर उद्वाहन चालक तर तुम्ही बघू शकता यामध्ये सुद्धा पगार 15,000 ते 47च मिळणार आहे तुम्हाला. आणि जे पद आहे वसतिगृह सेवक, मेस सेवक, तर यामध्ये 15,000 ते 47पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. चांगली भरती आहे, सरकारी नोकरी आहे हे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कक्षसेवकमध्ये 15,000 ते 47,600 पगार मिळणार आहे. त्यानंतर रुग्ण पटवाहक बघू शकता 15,000 ते 47,000 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे. त्यानंतर नावीचं पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर धोबी, त्यानंतर शिपाई तुम्ही बघू शकता आणि शिपाईमध्ये सुद्धा तुम्हाला पगार 15,000 ते 47,000 मिळणार आहे. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरता येणार आहे यामध्ये. त्यानंतर चौकीदारचं पद आहे, चौकीदारमध्ये सुद्धा पगार 15,000 ते 47,600पर्यंत मिळणार आहे. प्रयोगशाळा परिचयाच्या बघू शकता तुम्ही. त्यानंतर माळीच्या जागा बघू शकता. त्यानंतर महिला कक्षसेवक, कक्ष आया, महिला आया यांच्या जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बाह्य रुग्णसेवक, त्यानंतर सुरक्षा रक्षक, पहारेकरी. तर सुरक्षा रक्षकमध्ये सुद्धा तुम्हाला पगार 15,000 ते 47,600पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर प्रमुख स्वयंपाकीच्या जागा तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्वयंपाकी सेवकच्या जागा यामध्ये. त्यानंतर किरण सेवाच्या जागा आहे. त्यानंतर सफाईगारच्या जागा बघू शकता. सफाईगारमध्ये सुद्धा पगार 15,000 ते 47,600पर्यंत मिळणार आहे. तर एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली आहे. तर हे सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. तर ही भरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. 3 जानेवारीपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. तर हे सर्व जाहिरात आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. तर 137 जागांसाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो. ग्रुप डी संवर्गातील मित्रांनो हे पद आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. तर यामध्ये 27 वेगवेगळ्या प्रकारचे पद आहेत. तर तुमचं जे आहे मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन हे लेखी परीक्षेवर होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीच्या. ठीक आहे. आणि अधिक तुम्हाला माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटवर सुद्धा मित्रांनो चेक करू शकता www.sbhgmcdhule.org.htpps. तर यावर सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेगवेगळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार.